आता एकूण या सगळ्या वर्गभरामध्ये वर्गाच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं कथा पुढे जाते किंवा कशा पद्धतीनं सादरीकरण हा वेगळा भाग आहे. आपण सगळेजण ग्रंथाचा अभ्यास या ह्यानी खरं तर आत्ता ह्या वर्गात जमलेलो आहोत. पण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात किंवा कोणत्याही प्रवचनाची सुरुवात किंवा कोणत्याही दिवसाची कथाभाग सुरू जेव्हा होतो तेव्हा काही श्लोक म्हटले जातात, ज्याला मंगलाचरण असं म्हणतात. कोणत्याही ग्रंथाची सुरुवात जर आपण बघितली तर ती सुद्धा मंगलाचरणापासून होते. तर असे काही तुमचे वैयक्तिक प्रत्येकाने जे आत्ता वर्गाला आहेत अशा प्रत्येकाने त्यांचे मंगलाचरणाचे श्लोक लिहून काढावे आणि त्याचे फोटो पाठवा तुम्ही ग्रुपवरती. काय अडचण नाही, आपण ग्रुप ओपन करूयात तेवढ्याकरता. हे कशा करता तर इथून पुढे जेव्हा जेव्हा आपला वर्ग आहे, रोज तर हे काही घेता येणार नाहीत मला, कारण मग त्याच्यातच एक पहिली 5-7 मिनटं आपली जातील. तर तुम्ही जेव्हा वर्गाला बसणार आहात तेव्हा तुमचे मंगलाचरणाचे जे काही श्लोक आहेत ते आणि त्याला जोडून चतुश्लोकी भागवत असं किमान तुम्ही म्हणावं अशी अपेक्षा आहे. आणि दुसरा एक अभ्यास तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. तुम्हाला देणार आहे म्हणजे मी करतो आहे म्हणून सांगणार आहे. विष्णू सहस्रनाम नावाचं स्तोत्र आहे, तर त्यातला एक श्लोक रोज लिहायचा. म्हणजे कुठून सुरुवात करायची तर आधी जे आहे त्याच्या म्हणजे प्रत्यक्ष स्तोत्र सुरू होतं त्याच्या आधीचं काही लिहायची गरज नाही. वरती जिथनं तुम्ही लिहायला सुरुवात करणार आहात तिथे भगवान महाविष्णूंचा शांताकारम भुजगशयनम हा जो श्लोक आहे तो लिहा. आणि त्याच्यानंतर ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभू हा विष्णू सहस्रनामातला पहिला श्लोक म्हणतात. प्रत्यक्ष विष्णू सहस्रनाम या ठिकाणी सुरू होतं. आधीचं जे आहे ते कोणाला म्हटलं काय, ज्याला आपण सिच्युएशन म्हणतो सोप्या मराठीत आत्ताच्या, की काय आहे, कोणाला सांगितलं आहे, कशा पद्धतीनं ते सगळं झालं आहे असं ते वर्णन आहे आधीच्या श्लोकांमध्ये. तर त्याची काही गरज नाही. म्हणून ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो इथपासून ते शेवटचा श्लोक रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध ओम नम इति असे बरोबर 108 श्लोक आहेत. तर 26 तारखेला गुरुवारी मराठी महिना बदलतोय, तर त्या दिवसापासून सुरू करा. म्हणजे 108 दिवसांमध्ये तुमचं संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे लिहून होईल. दररोज एकच श्लोक लिहायचा आहे, त्याच्यामुळे फार जड कोणालाही जाणार नाही. एकदम 8 दिवसाचं लिहिलं मग 8 दिवस काहीच केलं नाही असं करू नका. म्हणून रोज एक श्लोक तेवढ्याकरता दिलेला आहे. एखादी साधना आपण ठरवली किंवा कोणी आपल्याला सांगितली तर ती शक्यतो सांभाळण्याचा प्रयत्न करावा. हे आपल्या कल्याणाकरता असतं. म्हणून थोडंच सांगितलेलं आहे, पण त्याचा कालावधी पण सांगितला आहे की 108 दिवसामध्ये आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. तर एवढं मात्र सगळ्यांनी करा. आणि त्याच्या आधीचे हे जे 2-3 दिवस आहेत त्यात तुम्ही तुम्हाला हवं असलेलं किंवा कोणी एखाद्या परंपरेतलं असेल सांप्रदायिक कोणत्याही, तर त्या परंपरेप्रमाणे जे काही श्लोक म्हटले जातात ते श्लोक असे समोर लिहून ठेवा. वर्गाला बसण्यापूर्वी काय 1-2-5 मिनटं हातपाय तोंड धुवून तुम्ही जेव्हा वर्गाला बसता तेव्हा ते आणि त्याला जोडून हे जे चतुश्लोकी भागवत आहे एवढं म्हणा. मी जे मंगलाचरण कथेच्या पूर्वी करतो ते सगळे श्लोक म्हणून दाखवतो.
मग त्याचा क्रम अशा पद्धतीनं का घेतला आहे हेही सांगतो. म्हणजे माझी काय कल्पना होती हा क्रम ठरवताना. आणि मग त्याला जोडून मी सगळ्या श्रोत्यांकडून चतुश्लोकी भागवत म्हणून घेतो दररोज. तेवढ्याकरता आपल्याला ते पाठवलेलं आहे. सप्ताहामध्ये किंवा चातुर्मासामध्ये तुम्ही असा नियम करा की दररोज हे चतुश्लोकी भागवत म्हणायचं. याने तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये आपली सातत्यता असतं तेव्हा त्याचे परिणाम दिसायला लागतात. आणि चतुश्लोकी भागवताची तर ताकदच फार वेगळी आहे. संपूर्ण श्रीमद भागवताचा पाठ केल्याचं जे काही फल आहे ते ह्या 4 श्लोकांच्या उच्चारांमुळे प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. मी जे मंगलाचरण करतो ते आणि मग चतुश्लोकी भागवत मी काही जणांना आपल्यापैकी म्हणायला सांगणार आहे. आणि हे आपल्याला काही काळ करायचं आहे. याचं कारण असं आहे की सगळ्यांना ते म्हणता यावं. तेवढंच जुजबी संस्कृत तरी किमान आपल्याला यावं. ज्यांचा अधिक संस्कृतचा अभ्यास आहे तर त्यांचं उत्तमच आहे. पण ज्यांचा काही नाही आहे, अनेक वर्ष 8वी 9वी 10वी फक्त संस्कृत होतं, नंतर कधी संबंध आला नाही, तर किमान हे 4 श्लोक तरी भागवतातले आपल्याला म्हणता यायला पाहिजे. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी 3 वेळेला सामूहिक ओंकार अशा पद्धतीनं मी करून घेतो. आणि याचं कारण असं आहे की आपण सगळेच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे आलेलो असतो. कथेकरता म्हणून जरी एकत्र जमलेलो असलो तरीसुद्धा कोणी पुण्यामध्ये सुद्धा आता अंतर बरंच झालेलं आहे. तर प्रवास करून जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी येतो तेव्हा एकूणातच त्या वातावरणाशी आणि तिथून पुढे जे काही घडणार आहे तर त्या सगळ्याशी आपण काया वाचा मन या सगळ्यांनी जोडलं गेलेलं असलं पाहिजे. याच्याकरता हे सगळं करायचं आहे. तेव्हा आत्ता आपण ते करूयात. तुम्ही तुमच्या घरी किंवा ज्या ठिकाणाहून जॉईन झालेला आहात, मी दरवेळेला सुरुवात करीन 3 वेळेला सामूहिक ओंकार करू आणि मग आपण मंगलाचरणाचे जे श्लोक आहेत ते ऐका कशा पद्धतीने मी म्हणतो ते. डोळे मिटा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं
तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। अशा पद्धतीनं तुमचं एक मंगलाचरण लिहून काढा। मंगलाचरणाचा स्वाभाविक नियम असा आहे की आपल्याला माहिती आहे कुठल्याही कार्याच्या आरंभाला
गणपती मंगलमूर्ती गजानन यांना वंदन आहे. त्याच्यानंतर विद्येची जी देवता म्हणजे गणपती, शारदा, नारदांचा श्लोक आहे. याचं कारण नारदांमुळे ही सगळी 18 पुराणं जी आहेत किंबहुना हे जे ज्ञान दीर्घकाळ आपल्यापर्यंत पोचलं आहे. तर या सगळ्याचे एका अर्थानं प्रणेते किंवा ज्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे ते नारद आहेत. त्यामुळे नारदांना वंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा नेहमीचा गुरुवंदनाचा श्लोक. त्यानंतर व्यासांना वंदन, कारण व्यासांनी हे सगळं आपल्याकरता संग्रहित केलं आणि ते आपल्याला दिलं. हे व्यासांचे आपल्या सगळ्यांवरती फार मोठे उपकार आहेत. आणि त्याच्यानंतर जी काही परंपरा आपण महाराष्ट्रामध्ये मानतो तर त्या परंपरेनुसार ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज किंवा त्याच्यानंतर म्हणजे समर्थ, ह्याच्यात क्रम मुद्दाम मी विचार करताना असा केला होता की ब्रह्मचैतन्य महाराज, त्याच्या आधी समर्थ आणि त्याच्या आधी माऊली, अशा पद्धतीनं हा सगळा क्रम म्हणजे माऊलीचा आधी आहे खरं तर हा सगळ्या ह्याच्यात, पण मुद्दाम या पद्धतीनं. आणि मग पांडुरंगाला हर आणि हरी हे दोन्ही एकच आहेत म्हणून त्याच्या पाठोपाठ लगेच कैलास राणा समचरण हा जो श्लोक आहे हा पांडुरंगांचं वर्णन करणार आहे, विठ्ठलाचं. त्याला जोडून भगवान शिवांचा आणि मग श्रीकृष्णांचे जे आपण 2-3 श्लोक म्हणतो ते. शांताकारम हा जो सगळ्यांना म्हणता येतो. यातले अनेक श्लोक असे असतात किंवा आपलं काही वेगळं असू शकतं मंगलाचरण, तर त्यातले काही श्लोक सगळ्यांना म्हणता येतीलच असं नाही. पण शांताकारम हा श्लोक असा आहे की बहुतेकांचा तो पाठ असतो, त्यामुळे बहुतेक सगळेजण आपल्याबरोबर तो म्हणू शकतात. म्हणून तो शेवटी त्याच्यानंतर भगवंतांचा जय जयकार, उपस्थित सगळ्यांना वंदन आणि मग अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्रपूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. समोर जो आलेला आहे तो आणि ज्याच्याकडनं आपण काही ऐकलेलं आहे ते, बरं का, बऱ्याच वेळेला श्लोकाचा अर्थ वेगळा काढला जातो, तर तसं न होता आपण ज्यांच्याकडनं काही ऐकतोय ते, ज्यांच्याकडनं ऐकतोय ते गुरुस्थानी आहेत आपल्याला, म्हणून ते वक्ता म्हणून त्यांना. आणि समोर जे बसलेत ते साक्षात परब्रह्म तत्वच आहे. आपण ऐकवतोय अशी आपली भावना नसली पाहिजे, नाहीतर त्यातनं पण अनेक गडबडी होतात. तर ज्यांना सांगतोय आपण एखादी गोष्ट ते सुद्धा साक्षात प्रभू रामचंद्रच आहेत. म्हणून श्रोता आणि वक्ता दोन्हीही श्रीराम समर्थ या न्यायानं हा श्लोक. आणि याच्यानंतर चतुश्लोकी भागवताची अर्धी ओळ आपण सांगायची आणि समोरच्यांनी म्हणायची. अशा पद्धतीनं सप्ताहामध्ये जेव्हा सप्ताह होतो भागवताचा त्यावेळेला मी करून घेतो प्रत्येकाकडनं. प्रत्येकांना आपल्याला जो कागद दिला आहे तर तो कागद द्यायचा, म्हणजे त्यांना म्हणायला सोपं पडतं. मी आत्ता अर्धी ओळ सांगतो, माझ्या पाठीमागून तुम्ही म्हणा, मग एकेकाला मी काय अनम्यूट करून म्हणायला लावीन. तुम्हाला ते लगेच एकदम जमणार नाही, पण ज्यांनी आधी म्हटले त्यांना काही अडचण नाही, किंवा ज्यांची संस्कृतवर प्रभुत्व आहे त्यांना सोपं जाईल. पण काळजी करू नका, सगळ्यांकडनं मी कधी ना कधीतरी म्हणून घेणार आहे. अर्धी ओळ सांगतो, आत्ता म्यूटमध्येच म्हणा, नंतर एक 3-4 जणांकडनं म्हणून घेतो. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम्
पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। चतुश्लोकी भागवताचा अर्थ सांगतो। भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर या सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, भगवंतांनी या दृष्टीदोषाला माया असं संबोधलेलं आहे. आम्हाला मायेच्या प्रभावामुळे भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आमचं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग आमचं हे जे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे ते कशावरती पोचलं जातं, तर अन्नावरती पोचलं जातं. म्हणजे आपण अन्न सेवन करतो आणि त्यातून हा देह तयार होतो. म्हणजे ज्यापासून हा देह बनलेला आहे तेच आपण बाहेरून आतमध्ये घेतो. याचा अर्थ आतमध्ये आधीच ते उपस्थित आहे. हेच भगवंत सांगतायत, मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जी आत्मतत्व नावाची वस्तू आहे, वेदांतामध्ये वस्तू म्हटलं आहे त्याला, समर्थ ज्याला आत्माराम म्हणतात किंवा व्यवहारात आपण ज्याला आत्मा म्हणतो, तर ते जे काही आहे ते जिज्ञासू जीवानं ते आत्मतत्व अन्वय आणि व्यतिरेक या साधनांनी जाणून घ्यावं. ह्या चतुश्लोकी भागवताचा ज्याला आपण मराठीमध्ये स्वैर रूपांतर म्हणतो, हा शब्दशः किंवा हे भाषांतर नाही. भागवत ग्रंथ जरी आपण वाचलात तरी ते सुद्धा स्वैर रूपांतर आहे. म्हणजे संस्कृतचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकरता हे मी अत्यंत नम्रपणे नमूद करतो आहे की हा काही शब्दशः अर्थ नाही. तेव्हा त्या गडबडीमध्ये किंवा त्या सगळ्यात मग हा याचा अर्थच नाही आहे अशा पद्धतीने अडकायला नको म्हणून मुद्दाम मी हे सांगितलं. असा साधारणपणे चतुश्लोकी भागवत आणि त्याचा स्वैर अनुवाद किंवा अनुवाद असा आहे. 1-2 मिनटामध्ये 2-3 मिनटात लिंक संपेल. त्याच्यानंतर आपण काही जणांकडनं हे म्हणून घेऊ आणि मग हे याची उत्पत्ती काय आहे तर ते सगळं आज सांगणार आहे. आज आपल्याला तो कागद मिळाला आहे ज्याच्यात चतुश्लोकी भागवत आहे. तेव्हा माझी आपल्या सगळ्यांना अगदी अत्यंत नम्र विनंती अशी आहे की
सगळ्यात चांगलं म्हणजे तर लिहून काढा आणि रोज जेव्हा केव्हा आपण काय देवाचं म्हणतो रामरक्षा भीमरूपी अथर्वशीर्ष, तर त्याच्यामध्ये हे 4 श्लोक वाढवा. याचा परिणाम आपल्याला जसा जसा काळ पुढे जाईल तसा तसा निश्चित जाणवेल. असं सांगतात की ज्याला चतुश्लोकी भागवत कळलं त्याला भागवत कळलं, म्हणजे मोठा ग्रंथ जो आहे ना तो कळला. चतुश्लोकी भागवतापेक्षा सुद्धा यातला पहिला श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. अहमेवा समे वागरे. भगवंत म्हणतात की ह्या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही होतं किंवा जे होतं ते मीच आहे. या सृष्टीत जे जे काही आहे ते सुद्धा मीच आहे आणि या सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहणार आहे ते सुद्धा मीच आहे. हा श्लोक जोपर्यंत आपल्या मनामध्ये पक्का ठसत नाही किंवा जोपर्यंत या सगळ्याचा आपल्याला साक्षात्कार होत नाही, अनुभव येत नाही, अनुभूती येत नाही, तोपर्यंत आपल्याला या परमार्थ मार्गावरती सतत अभ्यास केला पाहिजे. एवढं जर आपलं पक्का असेल तर यातलं थोडंफार आपल्याला कळायला सुरुवात होईल. कळण्याचे मार्ग आपल्याला उपलब्ध असतात. फक्त कळून घेण्याकरता जी गोष्ट लागते तिथे आपण कमी पडतो. आणि याच्याकरता जे मार्ग आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग जो सांगितला आहे भागवतामध्येच आहे तो म्हणजे श्रवण. म्हणून मी मागच्या वर्गामध्ये श्रवण कसं करा हे सांगितलं होतं. कशा पद्धतीनं ऐका. बऱ्याच जणांना पुस्तक कुठलं घेऊ, काय घेऊ हे जे प्रश्न आहेत, तर आत्ता पुस्तक किंवा या सगळ्यात अडकू नका. तुम्ही पहिल्यांदा ऐका, नाहीतर आपलं ते लिखाणाच्या नादात किंवा पुस्तकामध्ये जर असतं ना तर वाचन नावाची भक्ती असती बरं का. म्हणजे पुस्तकातून काय शब्दज्ञान होतं, पण आपण एखाद्या वेळेला श्रवण करत असताना एखादं वाक्य असं वक्त्याच्या मुखातून निघतं की जे आपल्याला उपयुक्त आहे आणि जे आपल्या संपूर्ण आयुष्याचं कल्याण करणारं असतं. तेव्हा शांतपणे स्थिर चित्ताने ऐका. त्या श्रवणाचा निश्चित फायदा आहे. ज्या नवविधा भक्ती सांगितल्या आहेत त्यात श्रवण पहिली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अशा त्या 9 भक्ती आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात प्रधान कुठली, तर ते म्हणजे श्रवण. आणि श्रीमद भागवत हे श्रवणाचं शास्त्र आहे. हे मी अशा करता सांगतोय की राजा परीक्षिती ज्याच्याकरता शुकदेवांनी हे भागवत सांगितलं आणि ज्याच्यामुळे आपल्याला ते मिळालं, हा केवळ श्रवणानं मुक्त झालेला आहे. त्यांनी कसं ऐकलं, काय ऐकलं हे फार फार पुढचं आहे आपल्या सगळ्यांकरता. पण कसं ऐकलं पाहिजे हे तर निश्चित आपल्याला यातनं समजतं. तर त्याच्या काही अंशी पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणून आता त्यातल्या बोला. आणि हे जे रोज म्हणजे मी म्हणत असते जन्माद्यस्य यतन्वया, पण हे पण चतुश्लोकीच आहे ना. काय जन्माद्यस्य यतोन्वया आदी तरत हे पण चतुश्लोकीच मध्ये येतं ना? नाही का? नाही. तुम्ही जे म्हणताय ना जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतश, हा ग्रंथाच्या वेळेला म्हणजे
शुकाचार्य जेव्हा निघाले ना तेव्हा आलेला श्लोक आहे. अच्छा. हां, चतुश्लोक म्हणजे भागवत ग्रंथ जिथे सुरू होतो हां, पहिल्या स्कंदाच्या वेळेचा तो श्लोक आहे. ज्याला भागवत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातला मंगलाचरणाचा तो श्लोक आहे. बरोबर. भागवतामध्ये हां, दोन तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी मंगलाचरण आलेलं आहे. हां, याचं कारण असं आहे की मूळ ग्रंथामध्येच ज्याला आपण म्हणतो पॅरलल किंवा फ्लॅशबॅक सिस्टीम आत्ताच्या भाषेत, हां, तर असं चाललं आहे. याचं कारण आहे भागवतामधले जे सगळेजण आहेत ना हे सगळे खरं बोलणार आहेत. त्याच्यामुळे यातलं कोणीच असं सांगत नाही की हे मी तुला सांगतो. ते सगळे सांगतात की हे मी कुठे ऐकलं आहे किंवा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो, त्या ठिकाणी जे वक्ते होते ते काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो. हे भागवताचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आज आपण कुठेही गेलोत ना, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला, तर तिथे जो आहे तर त्याला असं वाटत असतं की मी काहीतरी शोधून काढलं आहे बरं का. तसं नाही आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे हे सगळं जे काही चाललं आहे ते व्यासांमुळे चाललेलं आहे. त्यांच्या उच्चिष्टातलं आपण सांगतो आहे. तर भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की भागवतात 3 वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे 3 वेगवेगळ्या ठिकाणचे संदर्भ आलेले आहेत किंवा 3 वेगवेगळ्या ठिकाणची भागवतं आली आहेत असं आपण म्हणू. जसा वक्ता आणि जसा श्रोता त्या पद्धतीनं त्या वक्त्यांनी निरूपण केलेलं आहे. म्हणजे मूळ जे आपण म्हणतो ते राजा परीक्षितीला शुकदेवांनी सांगितलं ते, त्याच्यानंतर जे आलेलं आहे किंवा त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये मैत्रेय ऋषी आणि विदुर यांच्या संवादातून काही घटना आपल्या पुढे येतात. आणि जिथे ग्रंथाला सुरुवात होते ते सूत महर्षी आणि शौनक ऋषी अशा तिघांच्या संभाषणातून एकूण सगळा ग्रंथ आपल्याला कळतो. मग वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कुठनं ऐकलं आहे किंवा त्यांनी ही कथा कुणाच्या मुखातून ऐकली आहे, तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की समजा नारदांच्या मुखातून मी ही कथा ऐकली. पण नारद म्हणतात मी जेव्हा ब्रह्मदेवांकडे गेलो होतो तेव्हा ब्रह्मदेव मला असं म्हणाले आणि मग ब्रह्मोवाच किंवा ब्रह्मदेव उवाच अशा पद्धतीनं त्या कथा आपल्यासमोर येतात. म्हणून तुम्ही जो आत्ता म्हणताय जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थस्य भिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकोकम सत्यम परम धीमहि. हां, तर ते व्यासांनी या श्लोकावर जेव्हा आपण येऊ तेव्हा मी सांगेन त्याचं स्पष्टीकरण. पण व्यासांनी जे मंगलाचरण केलेलं आहे, आता ग्रंथाचा नायक कोण आहे हा वेगळीकडे जाईल आपला विषय, मग चतुश्लोकी भागवतापासून थोडंसं लांब जाऊ, म्हणून आत्ता मी त्याच्यावरती बोलत नाही. त्यातल्या ज्या कॉमन चुका होतात ना तर त्या फक्त बघा, ज्ञान्यद नाही आहे, नान्यद आहे. आत्ता कोण म्हटलं त्यांनी फक्त करेक्ट करून घ्या. हां, आणि रुतेर्थ नाही. संस्कृतमध्ये रु हा शब्द आहे, मग काय मुळाक्षर आहे, तो दीर्घ नाही. हां, मुळाक्षर कुठलंही दीर्घ नसतं, मुळाक्षर ऱ्हस्व असतं, म्हणून ते रुतेर्थ नाही आहेत. हां, ह्रस्व दीर्घ सांभाळा, नाहीतर अर्थ चुकीचे येतात. ह्रस्वस्वर आणि दीर्घस्वर, ह्रस्वस्वरापेक्षा जो दुप्पट म्हटला जातो त्याला दीर्घस्वर एवढं म्हणतात. एवढं आत्ता अगदी काय पाया म्हणून लक्षात ठेवा, बेसिक त्यातलं. अन्वय व्यतिरेकाभ्याम म्हणून मी म्हणलं ना की ऐका, घाई करू नका म्हणण्याची. ते काहीतरी ते पण जोडाक्षर गडबड झालं. जे लिहिलेलं आहे ते वाचा, फार गडबड करू नका. हां, आता अनेकांचा हा एक प्रश्न असतो की
हा भागवतामधल्या 9व्या म्हणजे दुसऱ्या स्कंदात 9वा अध्याय, त्यात हे श्लोक येतात सगळे. ते कधी आलेत काय आलेत ते आहे नाही. तर त्याच्या आधी 2 श्लोक आहेत आणि नंतर 1 श्लोक आहे. तर मग ते म्हणायचे नाहीत का? तर ते चतुश्लोकी भागवताचा भाग नाहीत. श्लोक हे वेगळे आहेत आणि चतुश्लोकी भागवत म्हणजे त्याला जोडूनच मधले 4 श्लोक येतात. म्हणजे 4, 2, 6 आणि 1, 7 असे 7 श्लोक सलग आहेत. त्यातले मधले जे 4 आहेत त्याला चतुश्लोकी भागवत म्हटलं जातं. हे पुन्हा पक्क करा. अनेक वेळेला मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही अनेक ठिकाणी जरी ऐकलं असेल तरी जेव्हा आपण श्रवणाला बसतो तेव्हा शून्य होऊन बसा. नाहीतर आधीच्या जर आपल्या संकल्पना चुकीच्या पक्क्या झाल्या असतील तर त्या सुधारणं, त्या रेक्टिफाय करणं फार अवघड असतं. म्हणून मुद्दाम मी हे सांगितलं की चतुश्लोकी भागवत म्हणजे काय, तर हे जे 4 श्लोक आपल्याला पाठवले ते. पुन्हा ह्याच्यामध्ये गडबड करू नका. अजून कोण म्हणतंय म्हणजे म्हणा. आजचा दिवस आपण हां मी काय आज दुसऱ्या फोनवरनं जॉईन झालो आहे म्हणत आहे, त्यामुळे मला अजून याचं सेटिंग्स माहिती नाही. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वा शिष्येत सोऽस्म्यहम्. यो वा नाहीये, यो वा नाहीये का? यो व शिष्येत सोऽस्म्यहम्. बरोबर आहे का? हो. कृतेर्थं यत् प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि. महंती नाही, महांती हा येतो. यथा महान्ति भूतानि ती रस्व यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. चा आहे का ते? हां, भू दीर्घ आहे, शू दीर्घ आहे, चा दीर्घ आहे. थोडा शब्द म्हणायला अवघड आहे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. कारण 2 म्हणजे काय दीर्घ अशा पद्धतीने आपल्याला असं अशा उच्चारांची सवय नसते म्हणून, बाकी काही नाही. बाकीच्यांनी म्यूट करा, जे म्हणतात त्यांनी. आपण सगळ्यांकडनं घेणार आहोत, काळजी करू नका. प्रविष्ठा नाहीये, प्रविष्टा आहे. प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सत् सर्वत्र सर्वदा. हां, बऱ्यापैकी बरोबर आहे. गुरुजी तुम्ही आमच्याकडून रोज एकदा म्हणून घेत जा, म्हणजे आम्हाला सवय होईल. हो, तुम्ही रोज म्हणा, म्हणजे शब्द तोंडात बसतील. आपण वर्गाच्या पहिला 1 महिना आपण घेणार आहोत, काय 1-2 महिने घेऊ, काय काळजी नाही. अजून कोण आत्ता मागाशी म्हणत होतं ते म्हणा. हो म्हणा दादा. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ततेऽर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि त्वद्विज्ञादात्मनो मायां यथा भासो यथा तमाः. तमाहा नाहीये, मा नाहीये, तमाहा नाहीये बघा. तमः हां. यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. हां, तेषु दीर्घ करू नका. बऱ्याच जणांचा हा दीर्घ होतो उच्चार. आत्ता पण झाला मगाशी ज्या म्हणत होत्या ना पॅरलल, तर शू ह्रस्व आहे. तथा तेषु न तेष्वहम्. तथा तेषु न तेष्वहम्. हां, एतावदेवं जिज्ञासं. देवम नाहीये, एतावदेव अनुस्वार नाहीये. एतावदेव जिज्ञास्यं
तत्त्वजिज्ञासुनात्मनाः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. हां, आता संस्कृतमध्ये जिथे दोनदा एस आहे तर तो थोडासा दीर्घ उच्चार करायचा. म्हणजे एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनाः तत्त्वजिज्ञासुनात्मनः. हां, तो ना थोडा दीर्घ घ्यायचा, नेहमीच्या दीर्घापेक्षा अजून एक काय अर्धी मात्रा, आणि शेवटी जिथे काना आहे त्याचा उच्चार त्या पद्धतीने करायचा. जिथे नाही आहे तिथे तमहा मनहा, ते मनाहा अशी आपल्याला सवय लागली असते. ते काही चूक नाही आहे, पण चुकीचं पक्क झालेलं असल्यामुळे ते काढणं अवघड जातं आहे. बरोबर. हां हां, अजून कोणीतरी म्हणा. मी म्हणते हां, एक एक जण. हां, म्हणा ताई. पश्चादः यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेथ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि. काही एक मिनिट प्लीज. भूतेषु च यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. बऱ्यापैकी छान म्हणतात ताई. हां, अजून कोण म्हणत होतं? मी म्हणते. हां. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाय यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासन् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गीता वर्ग झालाय ताई तुमचा? हो, चालू आहे. हां, त्याच्यामुळे त्यांनी अनुस्वाराचे उच्चार जे केले ना, तर ते त्या मराठी वर्णमालेप्रमाणे केले बरं का, किंवा संस्कृत वर्णमाला. पण जिथे अनुस्वाराचा उच्चार नेमका काय करायचा हा आपल्याला संभ्रम आहे, तर तिथे म असा केला तरी चालतो. मुद्दाम मी हे सांगितलं. त्यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या की तद्विद्यादात्मनो मायाय, तर हाही बरोबर आहे आणि तद्विद्यादात्मनो मायाम हा म पण बरोबर आहे. हां, तर एकतर त्या पद्धतीने वर्णमालेच्या किंवा सगळीकडे अनुस्वाराचा उच्चार म असा करतात त्या पद्धतीने करा. दोन्ही बरोबर मानलेले आहेत. काही ठिकाणी ताई ऱ्हस्व दीर्घचं एकदा तुम्ही म्हणाल तेव्हा चेक करा तुमचं. अजून एक जण कोणीतरी म्हणा. का झालंय सगळ्यांचं म्हणून?
मी म्हणते हा. फक्त मी इकडे व्हॉट्सअपवर बघून म्हणते ना. हो म्हणा ना. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् तदसत्परम् पश्चादहं यदेतस्य यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋते स यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात्मनो मायाय यथा भासो तथा तमः. यथा 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 दोन्हीकडे यथाच आहे. हा. यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तज्जिज्ञासुनात्मनः. तत्वजिज्ञासुनात्मनः. तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सदा. हा, आता तुम्ही यत 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 म्हणलात बरं का ताई, तो त सगळीकडे अर्धा आहे. इथे खालती हे आहे बघा. हा, तर ते त्याच्यामुळे यत स्यात. हा बरोबर म्हटलं की वर पण तसंच म्हणायला पाहिजे. यत सदसत्परम पहिल्या श्लोकातला दुसरा अर्धा भाग. अहमेवा अहमेवा पहिला श्लोक. पहिला यत सदसत्परम. हा, यत सदसत्परम. हा. तर या काही बारीक बारीक गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांनी आपल्या पक्क्या करा. अभ्यास करत असताना काही ज्या गोष्टी सुटून जाऊ नयेत तर त्या मुद्दाम सांगितल्या. पुढच्या वेळेला आपण या सगळ्याची कथा आणि इथून पुढे भागवताची वेगवेगळी लक्षणं सांगितलीत. पण मग महात्म्य ज्याला म्हणतात कुठल्याही ग्रंथाचं, तर ते महात्म्यापासून 2 परंपरा आहेत. बहुतेक मी मागच्या वेळेला सांगितलं हे 2 परंपरा आहेत भागवत सांगण्याच्या. एक म्हणजे संपूर्ण ग्रंथ आधी सांगायचा आणि मग शेवटच्या दिवशी महात्म्य, किंवा पहिल्या दिवशी महात्म्य आणि मग ग्रंथाला सुरुवात, अशा 2 परंपरेनी सांगितलं जातं. तर महात्म्य आधी सांगावं म्हणजे कशा पद्धतीनं श्रवण करायचं आहे आम्हाला एकूण पुढचे 7 दिवस हे आपल्या लक्षात येतं. कारण सांगत असताना आपण पहिल्यांदा ते ऐकत असतो. तेवढ्याकरता हे पहिल्या दिवशी सांगावं. पुढचा आज तारीख किती आहे? 23 आहे ना? हो, आज 23 आहे. हां, 30 तारखेला वर्ग होऊ शकणार नाही कारण माझं फक्त दशमस्कंधावरती 10 दिवस निरूपण आहे भागवतातल्या. मी जमलं तर त्याचं व्हिडिओ करणार आहे आणि मग ते ग्रुपवर पाठवीन. त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. 30 तारखेला काही वर्ग होणार नाही. ठीक आहे, आत्ता थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हां, काय विचारायचा?